नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आवळ्याचा मुरब्बा. हे बघा किती छान झालेला आहे आवळ्याचा मुरब्बा. आता हा आपण भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि तयार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर हे बघा किती छान त्याचा आवळ्याचा रस वगैरे उतरलेला आहे. या सीझनमध्ये जे आवळे निघतात हिवाळ्यामध्ये, तर त्यापासून आपण आवळ्याचा मुरब्बा अजून काही दुसरे रेसिपी आहे ते करत असतो. तर मी हा असा आवळ्याचा मुरब्बा करून घेतलेला आहे आणि आता हा पूर्ण आपण सीलबंद करून असा ठेवून देणार आहोत, जो वर्षभर टिकतो आणि खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी पण खूप चांगला असतो. तर आवळा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर असा हा आवळ्याचा मुरब्बा आता आपण करून घेणार आहोत आणि हे बघा, यासाठी मी आता हे 1 किलो आवळे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, हे आवळे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे, पुसून पण घेतलेले आहे. तर आता ह्या आवळ्याचा आपण ह्या चमच्याच्या साहाय्याने, काट्याचा चम्मच आहे हा, याच्या साहाय्याने आपण याला पूर्ण असे आरपार छिद्र करून घ्यायचे आहे आपल्याला. तर त्यासाठी हे बघा, मी हा चम्मच घेतलेला आहे आणि याने पूर्ण असे याला काट्याच्या चमच्याने पूर्ण आतपर्यंत छिद्र करून घ्यायचे आपल्याला. तर हे छिद्र याच्यासाठी असतात की पूर्ण रस आपला आवळ्याचा पाक वगैरे त्याच्यामध्ये गेला पाहिजे, म्हणून आवळ्याला पूर्ण असे छिद्र करून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा, आता दुसरा पण आवळा मी दाखवते तुम्हाला. तर असे पूर्ण छिद्र करून घ्यायचे आपल्याला आणि काही डाग वगैरे असेल तर ते काढून टाकायचे, नाहीतर हे आवळ्याचा मुरब्बा आपला खराब होऊ शकतो. तर यासाठी हे बघा, हा डाग आहे तर हा खूप कमी आहे, वरतूनच आहे, तर काढून घ्यायचं असं हाताने. वरचाच डाग होता तो. आणि खराब जर आवळी असेल तर तर टाकू नका. तर यासाठी आपण हे असे पूर्ण छिद्र करून घ्यायचे आणि छिद्र केल्यानंतर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. कोणी असे चाळणीवर ठेवून पण वाफवून घेतात, पण मी याला कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. तर हे बघा, आपले आता हे पूर्ण आपल्या आवळ्याचे असे छिद्र मारून झालेले आहे आपले. तर आणि हे सगळे आवळे पण मी तसेच छिद्र करून घेणार आहे आता. तर हे बघा, पूर्ण छिद्र झालेले आहे आवळ्याला. तर हे आवळे आता आपण एका गंजीमध्ये टाकून घेऊ. तुम्हाला जे सोयीस्कर वाटत असेल त्याच्यात तुम्ही टाकून घ्या, जे तुमच्या कुकरमध्ये बसत असेल त्याच्यात. आणि हे आता माझी एक मोठा गंज होता तो त्याच्यात टाकलं मी. आणि याच्यात आता आपण साखर टाकणार आहोत. तर साखर याच्यासाठी खूप जास्त घ्यायला लागणार आहे. तर ह्या ग्लासानं मी 3 ग्लास साखर यामध्ये टाकलेली होती. तर हे बघा, मी साखर मोजून घेतलेली आहे पूर्ण. आणि हे आवळ्याला आता ही साखर टाकून घेणार आहे मी पूर्ण याच्यावर. आणि पूर्ण साखर टाकल्यानंतर हे गंज असाच मी आता कुकरमध्ये ठेवून घेणार आहे. तर हे बघा, पूर्ण साखर टाकून घेतली आणि याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला. तर कुकरमध्ये पाणी टाकून याला शिट्टी लावून घ्यायची आपल्याला. तर आता गॅसकडे जाऊ आपण. तर हे बघा, गॅस पेटवलेला आहे आणि यावर आता हा कुकर ठेवलेला आहे आपण. तर कुकरमध्ये मी अर्धा गडवा पाणी टाकून घेणार आहे. तर हे बघा, आता अर्धा गडवा पाणी टाकलेलं आहे आणि ह्या पाण्याला आता मी थोडी उकळी येऊन देणार आणि मग हा गंज त्यामध्ये ठेवणार आहे. हा स्टीलचा गंज आहे घेतलेला मी. तुम्ही ॲल्युमिनियमचा वगैरे घेऊ शकता. तर आता यामध्ये हे बघा, उकळी आलेली आहे. तर हा गंज मी असाच ठेवून घेणार आहे. याच्यात पाणी जाऊ द्यायचं नाही आपल्याला. पाणी जर गेलं तर आपला मुरब्बा आहे तो खराब होऊ शकतो. तर म्हणून मी आता यावर चांगलं झाकण झाकून घेणार आहे. तर ताटली झाकून घेतलेली आहे यावर. यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही. तर आणि आता कुकरचं झाकण लावून याला मी 2 शिट्टी काढून घेणार आहे. बघा, लावलेलं आहे कुकरचं झाकण आणि 2 शिट्ट्या झाल्या की नंतर मी असेच कुकर ठेवून द्यायचं आहे आपल्याला. त्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर जी वाफ असते त्याने अजून चांगले आवळे आपले शिजून येईल. तर हे बघा, कुकर थंड झालेलं होतं. तर आता आपण यावरची झाकणी उचलून बघू. हे बघा, आवळे किती छान शिजलेले आहे आपले. आणि हे आता असे
चमच्याच्या साहाय्याने अलगद याला अलग करायचे आपल्याला, कारण का साखर विरघळलेली नाही आहे. तर याला आपण गॅसवर ठेवायचा आहे आता. तर तो गंज तसा काढून घ्यायचा आणि हा आता गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला. तर हे बघा, आणि हा गंज ठेवल्यानंतर याला अलगद आता आपल्याला खालीवर करायचं आहे आवळ्याला, कारण का आवळे चांगले शिजलेले आहे आपले. तर हे फुटणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. तर हे बघा, कारण का खाली जे साखर आहे ती साखर आपोआपच आता गॅसच्या जाळाने पिघलली पाहिजे आपली साखर, आणि जळली नाही पाहिजे. याची काळजी घ्यायची आपल्याला, की जाळ चालू आहे खालून आणि साखर सगळी खाली गेलेली आहे, तर हे जळली नाही पाहिजे. तर याची काळजी घ्यायची आणि तसं आपण फिरवत चालायचं. जसं जसं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने फिरवत जाल आणि जसा जसा ज्या साखरीचा पाक होईल, तर ती साखर पूर्ण अशी विरघळली पाहिजे आपली. तर तसं आपण आता हे बघा, हळूहळू हलक्या हाताने फिरवायचं. जशी साखरेचा पाक झाला तसेच ते सगळं मोकळं होईल इथून. हे बघा, सहज आपला चमचा खाली जाईल आणि ती चांगल्या तऱ्हेनं असं आपल्याला पूर्ण आता याचा पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण हे बघा, हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं. खालची साखर पूर्ण विरघळली की वर येईल. हे बघा, थोड्या वेळाने सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, याला खालीवर खालीवर करायचं आहे. हे बघा, खालची साखर आता पूर्ण विरघळायला लागली आहे. हे बघा, ओली झाली साखर. तर हे लवकर सुटे होईल आपले सगळे आवळे आणि याचा चांगला एक चिकटसा पाक तयार होईल आता. तर त्यासाठी आपल्याला सतत आता असं हलवत राहायचं आहे, कारण का असं जर हलवलं नाही तर ही साखरच आहे, तर ती जळण्याची शक्यता असते खाली. म्हणून तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. आणि काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला. काही चुका झाल्या असेल त्या पण सांगत चला. आणि शालिनीज क्विक रेसिपीला तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आपला पाक कसा होऊन राहिला आहे आता, आणि हे आवळे पूर्ण सुटे झालेले आहे पाकामधून. तर साखरेचा पाक झाल्यानंतर साखरेला असे चिपकून होते हे सगळे. आता हे बघा, असा पातळ असा पाक होऊन राहिला आहे आपला. तर आता हा पाक आहे पूर्ण असा घट्ट होऊन जाईल आता हा पाक, कारण का याच्यात पाणी नाही आहे म्हणून. आणि हाच पाक आता आपण असा शिजवत राहिलं तर जो आवळ्याचा जो आंबटपणा किंवा तुरटपणा आहे तो याच्यामध्ये जाईल, आणि जसा जसा आवळा याच्यामध्ये शिजेल तसा पाक हा पूर्ण पातळ होऊन जाईल आपला. तर आता बघा, हा पाक नाही का खूप दाटसर होऊन राहिला आहे. साखर काही काही साखर विरघळायची आहे याच्यामध्ये अजून. तर हे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, कारण का खाली जळण्याची शक्यता असते आणि जळलेला मुरब्बा काही चांगला लागत नाही खायला म्हणून. तर हे बघा, आता पूर्ण साखर विरघळली आणि वर पूर्ण असं सफेद याचा जो हे आहे शुभ्रपणा येऊन राहिला आहे सगळा याचा साखरेचा. तर पूर्ण असं हलवत राहायचं नाही तर हे खाली जाण्याची शक्यता असते. तर आपण आवळा शिजला की नाही हे पाहू. हे बघा, चमच्याच्या काटेचा चम्मच घ्यायचा आहे. त्या चमच्याच्या साहाय्याने बघायचं आपण का याच्यामध्ये आतपर्यंत आपला रस गेला की नाही. तर हा एक आवळा फोडून बघणार आहे मी. हे बघा, आता जर हे आवळे आधी शिजलेलेच होते, पण जसं ते पाकात गेले तर त्याला तो असा एकदम जसा जाडपणा येऊन जाईल. हे बघा, आवळे आधी रस गेलेला नाही आहे त्यामध्ये आतमध्ये. तर आता हा आवळा त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला, आणि हे बघा सतत हलवत राहायचं, कारण का ही पाक पूर्ण उतू जाण्याची शक्यता असते खाली. नाहीतर मग मोठं भांडं घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे उकळत आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला पाक पाहायचा आहे किती घट्ट झाला आहे तो. तर त्यासाठी आपण आता हे सगळे आवळे छान असे फिरवून घेत जायचे, आणि याचा पाक घट्ट झाला आहे की नाही आहे तर हे बघण्यासाठी असा पाक पाहायचा आता. तर तो पातळच आहे आता. तर
हे बघा पाक किती पातळ आहे. तो पहिले घट्ट झालेला होता आणि मग पातळ झाला. तर आता हे बघा किती पातळ झाला. तर असा हा पातळ पाक आता आपण चांगला याला अजून शिजू द्यायचा आहे. तर यासाठी आपण काय करायचं आता, आपलं भांडं लहान असल्यामुळे आपण आवळे काढून घ्यायचे त्याच्यामधले आणि नुसताच पाक आता आपल्याला आटू द्यायचा आहे. तर त्यासाठी आता आपण हे आवळे पूर्ण एका गंजात काढून घेणार आहोत. तर हे बघा मी पूर्ण आवळे काढून घेत आहे. त्याच्यातला पाक काढायचा नाही, आवळेच काढायचे पूर्ण. असे पूर्ण काढून घेते म्हणजे आपल्याला पाक घट्ट येण्यास लवकर मदत होते. तर म्हणून हे पूर्ण मी आवळे आता काढून घेणार आहे. तरी हे बघा गॅस चालूच आहे. आता हा गंज जो आहे पाकाचा तो आपण याच्यावर ठेवून घेऊ आणि हा पाक आता चांगला कडक आपण करणार आहोत. तर त्यासाठी गॅस चालूच आहे आणि गॅसजवळच आपल्याला राहायचं आहे, नाहीतर हा पाक सगळा खाली चालला जाईल, आपला उतू जाईल. तर म्हणून हा पाक चांगला असा फिरवतच राहायचा आहे आपल्याला आणि पूर्ण असा घट्ट आणि चिकटसर करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा हा पाक खूप पातळ होता. तर आता हा शिजता शिजता पूर्ण असा घट्ट येऊन राहिला आहे हा. कारण का जर आवळे त्याच्यात असते तर आवळ्याचा जो आंबटपणा आहे तो त्याच्यात उतरते आणि त्यामुळे तो आपला पाक पूर्ण पातळ येऊन जाते. आता हे भांडं कमी पडत होतं म्हणून मी मोठा गंज घेतला आहे. पाक तोच आहे. आणि हे बघा असा आपण एक बिंदू टाकून बघायचा पाकाचा, तो हालते की नाही, खाली जाते की नाही, थोडा चाललेला आहे. तर हे बघा आहे तो चिकटच, पण त्याला अजून आपण थोडंसा टाकून पाहू आणि थोडा त्याला होऊ द्यायची आपल्याला गरज वाटत आहे. तर आता त्याला थोड्या वेळ आपण अजून असंच उकळत राहू द्यायचा आहे. त्यामुळे तो अजून चांगला चिकट येऊन जाईल. तर हे बघा आता याला अजून चांगलं उकळू द्यायचं आहे. मी मोठा गंज घेतला आहे आणि त्यामध्ये आता हे आवळे टाकून घेणार आहे. कारण का हा पाक जो आहे उतू जात होता 2-3 वेळा, म्हणून मी मोठा गंज घेतला, त्यामध्ये पाक अजून शिजवत होती. तर आता हे आवळे आपण याच्यात टाकून घ्यायचे. आता आता हा पाक चिकट आलेला आहे. तर आवळे टाकून घ्यायचे आणि याला अजून थोडंसं 5-10 मिनटं तरी चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. कारण का आवळे टाकल्यानंतर आता पाक अजून थोडंसं आपला पातळ होईलच. म्हणून हे बघा चांगले उकळू द्यायचं याला. तर तो पाक आता पूर्ण असा चांगला चिकट येईल आपला पाक आता. आणि यातले जे आवळे आहे ते पूर्ण आवळ्यामध्ये असा रस भरून आवळे असे रसरशीत होऊन जाईल आपले. तर हे बघा यामध्ये असा बिंदू टाकून बघत आहे आता मी. तर हे बघा हा पाक आता आपल्याला झालेला आहे आणि आता हे बघा फिरवून बघते मी अजून आणि हे आवळे पण काढून बघायचे. हे बघा ह्या आवळ्यात किती रस गेलेला आहे आणि पूर्ण आवळ्यात रस भरलेला आहे. तर आता ह्या स्टेजवर आता आपण हे बघा आता रस पण आपला पूर्ण घट्ट झालेला आहे आणि हे बघा पूर्ण रसरशीत असे आवळे आपले दिसत आहे. पूर्ण रस भरलेला आहे याच्यामध्ये. आणि ह्या स्टेजवर आता मी हा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याचा हे बघा रस किती पूर्ण असा आवळ्याचा कलर पूर्ण या रसामध्ये उतरलेला आहे. आणि हे बघा आपले रसरशीत जसे आवळे झालेले आहे. हे एका स्ट्रेमध्ये काढून मी तुम्हाला दाखवलेले आहे. बघू शकता तुम्ही जवळून. आणि किती रस भरलेला आहे यामध्ये हे बघा. आणि किती छान आता आपले आवळे पूर्ण चांगले रसरशीत झालेले आहे. तर असा तुम्ही आवळ्याचा मुरब्बा करून बघा. हे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा थंड झाल्यानंतरचा. आणि हे बघा आता हा पाक पूर्ण चिकट आहे आणि असा चिकट पाक राहायला पाहिजे. पातळ जर पाक राहिला तर आपला आवळ्याचा मुरब्बा टिकणार नाही. आणि आता हा मुरब्बा आपण एका भरणीत भरून ठेवायचा आहे, जो वर्षभर टिकतो आणि चांगला पण राहतो. म्हणून मी एक काचेची भरणी घेतली आहे. शक्यतोवर काचेचीच भरणी घ्या आणि काचेच्या भरणीमध्ये चांगली धुवून स्वच्छ करून उन्हात वाळवून तिला ह्या मुरब्बा पूर्ण याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे आपल्याला. प्लॅस्टिकच्या भरणीत भरला तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. म्हणून काचेचीच भरणी घ्या आणि आवळ्याचा मुरब्बा असा तुम्ही काचेच्या भरणीत भरून ठेवा. हे बघा
आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जरा, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. काही नोटिफिकेशन असेल तुमचं तर ते सांगा मला. हे बघा, आवळ्याचा मुरब्बा किती छान दिसत आहे आपला. आणि असा काचेच्या भरणीत त्याला भरून ठेवायचा. वर्षभर टिकतो आणि रोज सकाळी एक आवळा खाल्ला तरी आरोग्यासाठी खूप चांगला असतो हा. तर असा हा मुरब्बा तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला. आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि हा बघा, भरल्यानंतर किती छान दिसत आहे आपला आवळ्याचा मुरब्बा. आणि हा डबल तुम्हाला गरम करण्याची काही गरज नाही, कारण का कोणते कोणते आवळे भरल्यानंतर आवळ्याचे मुरब्बा हा पातळ होतो. तर असा करून बघा. धन्यवाद.